बरं, एखाद्याला भाषेला समृद्ध करायचं असेल, तर हं, त्यांनी काय करायला पाहिजे? कारण तुमचं क्षेत्र अँकरिंगचं क्षेत्र आहे, बरोबर आहे. निवेदन करता हं, आणि अनेक भाषांमध्ये तुमचं निवेदन होत असतं. पण त्या भाषेला जर समृद्ध करायचं असेल, हो, तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? मी याच्यासाठी विचारते ना प्रश्न, की आपले व्ह्युअर्स पण असेल, की ज्यांना बरोबर. शिकायचं आहे हो. किंवा कारण भाषेचा वाद ही गोष्ट वेगळी आहे. पण ती कुठलीही भाषा असो, हिंदी, मराठी या अदर लँग्वेजेस, ती समृद्ध कशी करता येईल? हं. तर कसं आहे, की जेवढं तुम्ही ऐकता हं, आणि जेवढं तुम्ही वाचता, हं. तेवढं मग तुमचे विचारही प्रगल्भ होतात आणि तुम्हाला खूप सारी माहिती मिळते आणि मग तुम्ही ते ऐकून, वाचून, बघून म्हणजे मी वर्कशॉप्सही घेते निवेदनाचे आणि पब्लिक स्पीकिंगचे. तर मी लोकांना सांगते, की आपले कान. आईज, कान आणि मेंदू हे उघडे ठेवा. मी त्यांना म्हणते, की इन द न्यू व्होकॅब्युलरी फॉर कम्युनिकेशन, O is for observe हं, and A is for absorb. So एक्झॅक्टली. absorb things from the surroundings and observe the surroundings. असं मी त्यांना सांगत असते. तर तुम्हाला जी भाषा आवडते किंवा जी शिकायची आहे, त्या भाषेतले जे तुमचे आवडते व्यक्ती असतील, कुणीही असो, त्यांचं काही ऐका. आता मराठीत एवढे छान कथाकथन उपलब्ध आहेत. आता तर साहित्य खूप आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून तर सोपं झालं पूर्ण ते. आपल्याला दार उघडे झाले आहे जगातल्या सगळ्या गोष्टींचे. जे काही तुम्ही घेऊ शकता ते घ्या. याबद्दल एक गमतीदार गोष्ट सांगते. महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या कार्यक्रमाचं निवेदन केलं मी मुंबईला लोकमतद्वारे आयोजित. तर त्यावर्षी जो रणवीर सिंग आहे त्याला दिलं त्यांनी महाराष्ट्रीयन ऑफ द इयर. तर त्याला विचारला प्रश्न, की तू मराठी उच्चार म्हणजे मराठी स्टाईलमध्ये हिंदी उच्चार हे तुला कसं जमलं? कारण तू सिंधी माणूस आहे. हं, हं. म्हणजे तुझ्या हिंदीमध्ये सिंधीचा टच आला, पंजाबीचा आला किंवा मुंबईचा आहे तर मुंबई टच आला. पण तुम्ही बघा बाजीराव मस्तानीमध्ये तो अशा प्रकारे हिंदी शब्दांचे उच्चार करतो, की तुम्हाला वाटेल की हा मराठी माणूस आहे. हं, हं. म्हणजे शुद्ध नसून ते मराठी टच टच आहे आहे. मराठी. हं. तर तो म्हणाला, की काही नाही, मी काय करायचो जिम करताना गाणे ऐकण्याच्या ऐवजी मराठी नेत्यांच्या हिंदी भाषणं म्हणजे गडकरी साहेबांचं भाषण, फडणवीसांचा, ठाकरे जे कोणी आपले मराठी नेते नेते आहेत. यांचे हिंदी भाषण मी खूप मन लावून ऐकले आणि त्यातून मी ते उच्चार आत्मसात केले. आता बघा किती कौतुकास्पद गोष्ट आहे ही. हं. तो आहेत म्हणे मराठी, मामी पण हां. हिंदीतले भाषणं ऐकले आणि ज्यांनी ऐकले तो हिंदी भाषी आहे आणि हो. त्यांनी आणि बरोबर. बरोबर हां. म्हणजे कुणी बोट ठेवायला जागा नाही आहे कुणाकडे, की यांनी बरोबर उच्चार केले नाही, की म्हणजे हा जाणवत होता, की नाही हा तर हं, हं. मराठी नाही आहे म्हणून. हं, हं. तर अशा खूप बारीक-बारीक गोष्टी असतात, की मी लोकांना तेच सांगते, की जसं हिंदीमध्ये आम्ही म्हणतो लोकप्रिय. हं. मराठीत तुम्ही बोलणार लोकप्रिय. हं. म्हणजे प्रत्येक कला अक्षरावर भर देऊन. भर देऊन. आणि हिंदीमध्ये आपण शेवटचा अक्षर खूपदा सोडून देतो, त्याचे अर्धवट उच्चार करतो. मराठीत प्रत्येक अक्षराचा पूर्ण उच्चार करायचा, हा मोठा फरक आहे. दुसरा की तुम्ही हिंदी बोलाल, तुम्ही म्हणाल वैशाली, पण मराठी माणूस असेल तो म्हणेल वैशाली. अशा बारीक गोष्टी म्हणजे असतात, त्याच्यात एक रिदमही आहे, है ना? त्याच्यावर भरही आहे हो. आणि किती तुम्ही त्या शब्दाला खेचता हां. याच्यातही त्याच्यावर कळतं की ही बरोबर. मराठी व्यक्ती बोलते की हिंदी व्यक्ती आहे. तर म्हटलं तेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की मी जर हिंदीमध्ये बोलतोय, तर मला या गोष्टीवर भर द्यायचं नाही आहे हं. आणि मराठीत बोलताना त्याच शब्दाचं उच्चारण वेगळ्या तऱ्हेने करायचं आहे.